नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता 7वीचा सामान्य विज्ञान विषयातील पाठ क्रमांक 12 मानवी स्नायू व पचनसंस्था या पाठाचा आपण अभ्यास करणार आहोत. आपण मागच्या भागात सुद्धा याच पाठाचा अभ्यास केला. आपण काय पाहिलं तर स्नायू म्हणजे काय आणि स्नायू, ऐच्छिक स्नायू, अनैच्छिक स्नायू यांच्याबद्दल आपण माहिती पाहिली. आज आपण काय पाहणार आहोत तर आजच्या भागामध्ये आपण स्नायूंचे प्रकार कोणते आहेत, जसे अस्थिस्नायू, हृदयाचे स्नायू, मृदू स्नायू आणि स्नायूंची कार्य कोणती आहेत याच्याविषयी आपण माहिती आजच्या सेशनमध्ये घेणार आहोत. मुलांनो, आता स्नायूंचे 3 प्रकार आहेत. कुठले तर स्नायूंचे 3 प्रकार आहेत. एक अस्थिस्नायू, हृदयाचे स्नायू आणि मृदू स्नायू. किती प्रकार आहेत स्नायूंचे? एक अस्थिस्नायू, हे बघा इथे दाखवलेले आहेत अस्थिस्नायू, आणि हे हृदयाचे स्नायू, कळलं. आणि हे कसले स्नायू आहेत तर मृदू स्नायू आहेत. काय आहेत तर मृदू स्नायू आहेत. आपण आता त्यांचा म्हणून सविस्तररित्या अभ्यास करूया. अस्थिस्नायू, अस्थिस्नायूला इंग्लिशमध्ये काय म्हणतात तर स्केलेटल मसल म्हणतात. काय म्हणतात तर स्केलेटल मसल्स असे म्हणतात. मुलांनो, या स्नायूची, या स्केलेटल स्नायू म्हणजे या अस्थिस्नायूंची दोन्ही टोकं वेगवेगळ्या हाडांना जोडलेली असतात. काय? अस्थि स्नायू, अस्थि म्हणून जे तुम्हाला समजलं, अस्थि म्हणजे काय तर हाडं. हाडांना इंग्लिशमध्ये काय म्हणतात स्केलेटल, काय स्केलेटल मसल्स म्हणतात. अस्थि स्नायूंना काय म्हणतात तर स्केलेटल मसल म्हणतात. मग या स्नायूंची दोन्ही टोकं 2 वेगवेगळ्या हाडांना जोडलेली असतात. उदाहरणार्थ हाताचे, पायाचे स्नायू. हे स्नायू म्हणजे अस्थिस्नायू चं उदाहरण काय आहे तर हाताचे आणि पायाचे स्नायू. यांची हालचाल ऐच्छिक असते. कशी असते? ऐच्छिक असते म्हणजे काय असतं तर आपल्या इच्छेवर अवलंबून असते. आपण बघितलं ना मागच्या भागामध्ये ऐच्छिक स्नायू म्हणजे काय तर ज्या स्नायूंची हालचाल ही आपल्या इच्छेवर अवलंबून असते, अशा स्नायूंना काय म्हणतात तर ऐच्छिक स्नायू असे म्हणतात. म्हणजेच काय, आता अस्थिस्नायू काय तर या स्नायूंची दोन्ही टोकं ही वेगवेगळ्या हाडांना जोडलेली असतात. उदाहरणार्थ हाताचे आणि पायाचे स्नायू. आणि ह्या स्नायूंची हालचाल कशी असते तर ऐच्छिक असते म्हणजे आपल्या इच्छेवर अवलंबून असते. आणि हे स्नायूंचं कार्य काय अस्थिस्नायूंचं तर हे स्नायू हाडांचा सांगाडा एकत्र ठेवण्याचे ठेवतात. काय तर हाडांचा जो आपला सांगाडा असतो तो एकत्र ठेवण्याचे आणि शरीराला आकार देण्याचे कार्य करतात. काय करतात अस्थिस्नायू तर हे स्नायू हाडांचा सांगाडा एकत्र ठेवण्याचे आणि शरीराला आकार देण्याचे कार्य करतात. कळलं तुम्हाला? अस्थिस्नायू म्हणजे काय तर ह्या स्नायूंची दोन्ही टोकं वेगवेगळ्या हाडांना जोडलेली असतात. उदाहरणार्थ हाताचे आणि पायाचे स्नायू. आणि ह्या स्नायूंच्या हालचाली कशा असतात तर आपल्या इच्छेवर अवलंबून असतात. म्हणजे कशा असतात तर ऐच्छिक असतात. आता ह्या स्नायूंचे कार्य काय तर ह्या स्नायूंचे कार्य की हे स्नायू हाडांचा सांगाडा एकत्र करण्याचे कार्य करतात आणि शरीराला आकार देण्याचे कार्य करतात. कळलं? आता आपण पुढचे स्नायू पाहणार आहोत, हृदयाचे स्नायू, कार्डियक मसल्स. काय तर हृदयाचे स्नायू. मुलांनो, हृदयाचे स्नायू म्हणजे हे स्नायू काय करतात हृदयाचे स्नायू तर हृदयाचे आपले आकुंचन आणि शिथिलीकरण घडवून आणतात. काय करतात हे स्नायू तर हृदयाचे आकुंचन आणि शिथिलीकरण घडवून आणतात. इंग्लिशमध्ये हृदयाचे स्नायूंना काय म्हणतात तर कार्डियक मसल म्हणतात. काय म्हणतात तर कार्डियक मसल्स म्हणतात. हे स्नायू काय करतात तर हृदयाचे आकुंचन आणि शिथिलीकरण घडवून आणतात. आणि ह्यांची ही हालचाल कशी असते, या स्नायूंची हालचाल ही अनैच्छिक असते. ही आपल्या इच्छेवर अवलंबून नसते. आपल्या इच्छेवर ह्या स्नायूंची हालचाल ही अवलंबून नसते. म्हणजे त्यांची ही हालचाल कशी असते तर अनैच्छिक असते. हृदयांच्या स्नायूमुळे मुलांनो तुम्हाला माहिती आहे का दर मिनिटाला हृदयाचे अविरतपणे जवळपास 70 वेळा आकुंचन व शिथिलीकरण होत असते. किती वेळा तर 70 वेळा आकुंचन व शिथिलीकरण होत असते. तुम्हाला माहिती आहे मुलांनो, तुम्ही जर आपल्या छातीवर जर हात ठेवलात, डाव्या बाजूला हात ठेवता, तुम्हाला हृदयाची हालचाल जाणवते की नाही? जाणवते. तुम्ही करून बघा. आता सुद्धा तुम्ही तुमच्या हृदयाजवळ हात ठेवा तर तुम्हाला हृदयाची हालचाल जाणवते. म्हणजेच काय तर या स्नायूंमुळे ती हृदयाची हालचाल होते. मग हृदयाचे स्नायू, कार्डियक मसल्स. कार्डियक मसल्स कळलं तुम्हाला? कार्डियक मसल्स काय करतात तर हृदयाचे आकुंचन व शिथिलीकरण घडवून आणतात. काय करतात हे स्नायू आकुंचन आणि शिथिलीकरण घडवून आणतात. आणि परत ह्यांची हालचाल कशी असते मुलांनो तर अनैच्छिक असते.
कशी असते तर अनैच्छिक असते. हृदयाच्या स्नायूंमुळे दर मिनिटाला हृदयाचे अवितरपणे जवळपास 70 वेळा आकुंचन व शिथिलीकरण होत असते. किती वेळा तर 70 वेळा आकुंचन व शिथिलीकरण होत असते. तुम्ही तुमच्या हृदयाला जर हात ठेवलात तर हृदयावर हात ठेवलात म्हणजे छातीवर जेव्हा हात ठेवला तेव्हा आपल्याला हृदयाची जी हालचाल जाणून म्हणजे ऐकू येते, जाणवते की नाही आपल्याला. मग ती काय असते ती या स्नायूंमुळे हृदयाची ती हालचाल आपल्याला जाणवते. कळलं. आपण काय पाहिलं आता अस्थि स्नायू म्हणजे स्केलेटल मसल्स आणि हृदयाचे स्नायू कार्डियक मसल हे स्नायूंचे प्रकार आहेत. आता आपण तिसरा स्नायूंचा प्रकार पाहणार आहोत तर मृदू स्नायू. काय तर मृदू स्नायू स्मूथ मसल्स. काय तिसरा प्रकार कुठला आहे तर स्मूथ मसल्स. मुलांनो शरीरातील इतर आंतरेंद्रियांमध्ये हे स्नायू आढळतात. आता आंतरेंद्रिय म्हणजे कुठली तर जठर, आतडे, रक्तवाहिन्या, गर्भाशय इत्यादीमध्ये हे स्नायू आढळतात. कुठले हे मृदू स्नायू आढळतात. यांची हालचाल सुद्धा अनैच्छिक असते. यांची हालचाल सुद्धा आपल्या इच्छेवर अवलंबून नसते. यांची हालचाल ही सावकाश आणि आपोआप होणारी असते. ह्या मृदू स्नायूंची हालचाल कशी असते सावकाश आणि आपोआप होणारी असते. या विशेष स्नायूंकडून शरीराचे अनेक जीवनावश्यक कार्य आपल्या नकळत होत असतात. म्हणजे आपल्या शरीरामध्ये जी अनेक जीवनावश्यक कार्य असतात ती या स्नायूंकडे होत असतात, पण ती आपल्या नकळत होत असतात. आणि ह्या स्नायूंची हालचाल कशी असते तर ह्या स्नायूंच्या हालचाल ही आपल्या इच्छेवर अवलंबून नसते. ती यांची हालचाल कशी असते तर अनैच्छिक असते. हे मृदू स्नायूंचं म्हणजे मेन कार्य काय तर आपल्या जीवनामध्ये आपल्या शरीरामध्ये जी जीवनावश्यक जी कार्य असतात ती ह्या स्नायूंकडे होत असतात आणि ते आपल्या नकळत होत असतात. कळलं तुम्हाला. आपण किती म्हणजे किती प्रकार पाहिले आपण स्नायूंचे तर 3 प्रकार पाहिले. कुठले कुठले तर हृदयाचे स्नायू, अस्थि स्नायू पाहिले. अस्थि स्नायूंमुळे काय होतं तर अस्थि स्नायूंमध्ये काय होतं शरीराचा सांगाडा एकत्र राहतो आणि काय होतं तर त्या शरीराला आकार प्राप्त होतो. शरीराला आकार देण्याचे कार्य काय कोण करतं तर अस्थि स्नायू करतात. आणि हृदयाचे स्नायू तर हृदयाचे जे कुंचन शिथिलीकरण ह्या हृदयाच्या स्नायूंमुळे होतं. आणि मृदू स्नायू म्हणजे आपल्या शरीरामध्ये जे अनेक जीवनावश्यक कार्य आहेत ते आपल्या नकळत होत असतात. हे कार्य कोण करतं तर हे मृदू स्नायू करतात. हे स्नायू कुठे म्हणजे आंतरेंद्रियांमध्ये असतात. कुठल्या तर जठर, आतडे, रक्तवाहिन्या, गर्भाशय इत्यादी म्हणजे ह्याच्यामध्ये हे स्नायू आढळतात. मग स्नायूंचे 3 प्रकार तुम्हाला कळले. कुठले अस्थि स्नायू, हृदयाचे स्नायू आणि मृदू स्नायू. मुलांनो आता आपण स्नायूंची कार्य पाहणार आहोत. मुलांनो तुम्हाला माहिती आहे का आपल्या शरीरातील स्नायू हे नेहमी गटाने काम करतात. कसं करतात काम तर गटाने करतात. जेव्हा काही स्नायूंचं आकुंचन होतं तेव्हा त्याच गटातील दुसरे स्नायू काय होतात शिथिल होतात. कळलं. काय होतं जेव्हा काही स्नायूंचे आकुंचन होते तेव्हा त्याच गटातील काही दुसरे स्नायू असतात ते शिथिल होतात. अशा रीतीने विविध शरीरक्रिया योग्य पद्धतीने चालू ठेवायचं काम स्नायू करतात. काय तर शरीराच्या आपल्या ज्या योग्य क्रिया आहेत ते योग्य पद्धतीने चालू ठेवायचं काम कोण करतं तर स्नायू करतात. स्नायू कसं काम करतात तर हे गटाने काम करतात. काही स्नायूंचं एका गटाचं समजा काही स्नायूंचं आकुंचन होतं तर तेव्हा त्याच गटातील दुसऱ्या स्नायूंचं काय होतं शिथिलीकरण होतं. आता हे समजण्यासाठी तुम्ही एक छोटीशी कृती करू शकता. तुम्ही काय करायचं तुमचा हात आहे ना हा 180 तुम्ही ह्या 3 कृती करा. कळलं. एक तुमचा हात म्हणजे हाताची मूठ न आवळता तुम्ही हात तो सरळ हे करा. सरळ 180 अंश रेषेत सरळ धरा. कळलं. आणि 90 अंशात तो मोडा. कळलं. 90 अंशात काय हात मोडा आणि तुमच्या हाताची बोटं खांद्यावर ठेवा. काय हाताची बोटं खांद्यावर ठेवा. तर ह्या वरील 3 कृती तुम्ही ज्या केल्यात त्याच्यामध्ये मला सांगा आता त्या भागातील स्नायू कुठले म्हणजे आकुंचन झाले आणि कुठले स्नायू शिथिल झाले हे सांगा बरं. तर जे आपल्या हाताची बोटं, तळवा आणि कोपरा ह्या भागातील स्नायू हे काय झाले तर शिथिल झाले आणि दंड आणि मनगट ह्या भागातील स्नायू काय झाले आकुंचन झाले. म्हणजेच काय तर काही स्नायूंचे आकुंचन होते तेव्हा गटातील दुसऱ्या स्नायू काय होतात शिथिल होतात. अशा पद्धतीने काय होतात आपल्या शरीरातील क्रिया सगळ्या योग्य पद्धतीने चालू ठेवायचं काम कोण करतं तर स्नायू करतात. कळलं तुम्ही स्नायूंचं कार्य तुम्हाला. आता आपण स्नायूंचं म्हणजे आपण आता आपल्या शरीरामध्ये वेगवेगळे स्नायू असतात माहितीच आहे तुम्हाला.
मग ते स्नायू वेगवेगळ्या अवयवांमध्ये असतात, मग त्यांची नावं सुद्धा वेगवेगळे म्हणजे वेगवेगळ्या त्या स्नायू अवयवांमध्ये असतात, तेव्हा त्यांची नावं सुद्धा ही वेगवेगळी असतात. मग आपण आता ती स्नायू बघूया, त्यांचे कार्य परत पाहूया. आता आपल्या दंडामध्ये माहिती आहे तुम्हाला, हे बघा आपल्या इथे ड्रॉइंग इथे एक स्क्रीनवर पिक्चर आहे बघा. या पिक्चरमध्ये आपला हा दंडामध्ये असलेल्या हाडांच्या वरच्या बाजूला असलेल्या स्नायूला काय म्हणतात, तर द्विशिरस्क स्नायू म्हणतात. म्हणजे आपल्या दंडामध्ये जो वरच्या भागात जो स्नायू असतो, कळलं, दंडामध्ये असलेल्या हाडाच्या वरच्या बाजूला असलेल्या स्नायूला काय म्हणतात, तर द्विशिरस्क स्नायू म्हणतात. आणि खालच्या बाजूला असलेल्या स्नायूला काय म्हणतात, दंडाच्याच खालच्या बाजूला असलेल्या स्नायूला काय म्हणतात, तर त्रिशिरस्क स्नायू म्हणतात. काय म्हणतात, तर त्रिशिरस्क स्नायू असे म्हणतात. आता बघा हा अवकुंचनी स्नायू आहे. हा अवकुंचनी स्नायू आहे ना, तो काय करतो, त्याचं कार्य काय माहितीये का, हा आपल्या हालचालीचे नियंत्रण व संचलन करतो. काय, हा अवकुंचनी स्नायू आहे. हा बघा हा पिक्चर मध्ये दिसतोय ना इथे, तो काय करतात, ते स्नायू आपल्या हालचालीचे नियंत्रण व संचलन करतात. हे स्नायू आपल्या म्हणजे हातामध्ये किंवा पायामध्ये असतात, ह्या अवयवांमध्ये असतात. हात किंवा पाय या अवयवांमध्ये हे अवकुंचनी स्नायू असतात. ते कार्य काय करतात, तर हे स्नायू आपल्या हालचालीचे नियंत्रण व संचलन करतात. आपल्या शरीरात माहिती आहे मुलांनो, तुम्हाला सर्वात मोठा आणि लांब स्नायू हा बघा हा इथे मांडीच्या इथे असतो, आपल्या पायाच्या इथे, त्याला काय म्हणतात, तर चतुशिरस्क स्नायू म्हणतात. काय म्हणतात, तर चतुशिरस्क स्नायू असे म्हणतात. तर तुम्हाला कळलं वेगवेगळ्या अवयवांमध्ये जे कुठले स्नायू आहेत त्यांची नावं कळली का. जो दंडामध्ये असतो आपल्या वरच्या भागामध्ये त्याला काय म्हणतात, तर द्विशिरस्क स्नायू म्हणतात. इंग्लिशमध्ये त्याला बायसेप म्हणतात. काय म्हणतात, बायसेप. तुम्ही ऐकलं असेल हे नाव. आणि आपल्या दंडाच्या खाली जो असतो त्याला काय म्हणतात, तर खालच्या बाजूला असतो स्नायू त्याला काय म्हणतात, त्रिशिरस्क स्नायू म्हणतात. इंग्लिशमध्ये त्याला ट्रायसेप म्हणतात. आणि अवकुंचनी स्नायू हा जो आपल्या हातामध्ये दाखवलेला आहे तो काय करतो, तर आपल्या हालचालीचे नियंत्रण व संचलन करतो. आणि आपल्या शरीरातील सर्वात मोठा आणि लांब स्नायू हा बघा हा मांडीमध्ये असतो, इथे पायामध्ये, त्याला काय म्हणतात, तर चतुर्शिरस्क स्नायू असे म्हणतात. काय म्हणतात, चतुर्शिरस्क स्नायू. मग वेगवेगळ्या स्नायूंची तुम्हाला वेगवेगळ्या अवयवामधील वेगवेगळ्या स्नायूंची नावं आपण आता पाहिली. मुलांनो, आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारते, तुम्ही जरा डोकं चालवा आणि त्याचं उत्तर द्या. कळलं. हृदयाच्या स्नायूने हालचाल केली ना तर काय होईल. आपण आता तर हृदयाचे स्नायू पाहिलं की नाही, आपण त्याच्याबद्दल सविस्तर माहिती घेतली स्नायूंच्या प्रकारामध्ये. तर हृदयाच्या स्नायूंनी हालचाल केली नाही तर काय होईल मुलांनो. तर हृदयाच्या स्नायूंनी हालचाल केली नाही तर इझी, काय म्हणजे तुम्हाला जर इझिली याचा आन्सर देता येईल. हृदयाच्या स्नायूंनी हालचाल केली नाही तर हृदय बंद पडेल व रक्ताभिसरण होणार नाही. आणि रक्ताभिसरण होणार नाही, त्यामुळे मेंदूला होणारा रक्त पुरवठा थांबून मृत्यू ओढवू शकतो. कळलं. काय, तर हृदयाच्या स्नायूंनी हालचाल केली नाही तर काय होईल सांगा बरं. तर हृदयाच्या स्नायूने हालचाल केली नाही तर हृदय बंद पडेल, रक्ताभिसरण होणार नाही, मेंदूला होणारा रक्तपुरवठा थांबून मृत्यू ओढवेल. कळलं. आता दुसरा प्रश्न विचारते, त्याचं उत्तर तुम्ही द्यायचं आहे मला. कळलं. कुठला, तर आपल्या जठरात अन्न गेलं आणि जठराच्या स्नायूने हालचालच केली नाही तर काय होईल. कळलं. काय, जठरात अन्न गेलं आणि जठराच्या स्नायूने हालचाल केली नाही तर काय होईल. तर जठराचे स्नायू काम करेनासे झाले तर अन्न घुसळण्याची क्रिया होणार नाही, कारण जठरामध्ये आपल्या अन्न घुसळण्याचं कार्य होतं. मग जठराचे अन्न काही काम करेनासे झाले तर काय होणार, तर अन्न घुसळण्याची क्रिया होणार नाही आणि अन्न पचनाच्या क्रिया बंद पडेल. काय होईल, आणि पचनाची क्रिया बंद पडेल आणि अन्न तिथे सडून जाईल. कळलं. जठरात अन्न केले आणि जठराच्या स्नायूने हालचाल केली नाही तर काय होईल हे समजलं. काय होईल, तर जठराचे स्नायू काम करेनासे झाले तर अन्न घुसळण्याची क्रिया होणार नाही आणि अन्न पचनाच्या क्रिया बंद पडेल आणि अन्न तेथे सडून जाईल. समजलं. आपण आता काय पाहिलं, तर वेगवेगळ्या प्रकार म्हणजे स्नायूंचे प्रकार पाहिले. 3 प्रकार पाहिले, अस्थिस्नायू स्नायू, मृदू स्नायू आणि हृदयाचे स्नायू. मुलांनो, आता मी तुम्हाला जे काही सांगते ते तुम्ही आता
ते आचरणात आणायचं आहे. म्हणजे काय तर शरीरातील आपले स्नायू आहेत. आता हे स्नायू आपल्याला किती उपयोगी आहेत हे आपण आता शिकलो. आपल्या स्नायूंचं कार्य आपण कार्य पाहिलं. स्नायूंमुळे काय होतं तर हृदयाच्या स्नायूंमुळे काय होतं तर आकुंचन शिथिलीकरण होतं. आपल्या शरीराच्या सर्व हालचाली सर्व क्रिया हे स्नायूंमुळे होतात. मग ह्या स्नायूंची काळजी घेणं सुद्धा आपण त्यांची काळजी घेतली पाहिजे. मग ती कशा पद्धतीने घेतली पाहिजे ते आपण आता पाहूया. शरीरातील स्नायू बळकट व कार्यप्रवण असणे आवश्यक असतं. कळलं ना. मग स्नायूंच्या वाढीसाठी व त्यांची झीज भरून घेण्यासाठी आपल्या आहारात पुरेसे प्रथिनयुक्त व पिष्टमय पदार्थ असावेत. आता प्रथिनयुक्त म्हणजे कुठले तर प्रोटीन्स म्हणजे कुठले पदार्थ आपण शिकलो आहेत. प्रोटीन्सचे म्हणजे मांस दूध पुन्हा बदाम जे ड्रायफ्रुट्स वगैरे असतात बदाम अक्रोड दुग्धजन्य पदार्थ मांस मच्छी फिश चिकन हे प्रथिनयुक्त डाळी वेगवेगळ्या प्रकारच्या डाळी आपल्या म्हणजे अन्नामध्ये आपण घेतल्या पाहिजेत आपल्या आहारामध्ये घेतल्या पाहिजेत. पिष्टमय पदार्थ म्हणजे जसे की भात ज्वारी गहू याच्यापासून बनवतो म्हणजे आपण काय बनवतो भात बनवतो भाकरी बनवतो आहे ना नाचणी या सगळे हे पिष्टमय पदार्थ आपल्या जेवणामध्ये असावेत. म्हणजे आपला आहार हा संतुलित असावा. नियमित व्यायाम करायला पाहिजे. मुलांनी काय करायला पाहिजे व्यायाम करायला पाहिजे चालायला पाहिजे धावायला पाहिजे खेळायला पाहिजे सायकल चालवायला पाहिजे. त्यामुळे काय होतं स्नायू आपले बळकट होतात. बसताना आपण ताठ बसायला पाहिजे. पोक काढून बसू नये. पोक काढून बसल्यास पाठीतील काही मणक्यामध्ये हळूहळू बदल होतात आणि मग पाठीचे आणि खांद्यांचे स्नायू दुखू लागतात. तसेच पाठीच्या कण्याचे आधार संभवतात. म्हणून तुम्ही अभ्यास करताना वगैरे नेहमी ताठ बसायचं पोक काढून बसायचं नाही. व्यायाम करत असताना सुद्धा काय होतं हृदयाच्या स्नायूंची हालचाल जलद होते. त्यामुळे नेहमी व्यायाम करायचा. त्यामुळे श्वासोश्वास जलद झाल्याने शरीराला ऑक्सिजन व रक्तातील पोषक तत्वांचा भरपूर पुरवठा होतो. अशा प्रकारे काय तुम्ही म्हणजे आपल्या जेवणामध्ये प्रथिनयुक्त आणि पिष्टमय पदार्थ असा आहार आपल्या जेवणामध्ये असावा. तुम्ही नियमित सायकल चालवणं किंवा असे व्यायाम एक्सरसाइज नेहमी करायचे जेणेकरून तुमचे स्नायू बळकट होतील. आता तुम्हाला हे माहिती आहे का मी आपल्या स्नायूंच्या अभ्यासशास्त्राला काय म्हणतात मुलांनो तर स्नायूंचा जो अभ्यास शास्त्राला काय म्हणतात तर मायोलॉजी म्हणतात. काय म्हणतात तर मायोलॉजी असे म्हणतात. स्नायूंचा मूलभूत गुणधर्म काय आहे तर आकुंचन पावणे. काय हे लक्षात ठेवा तुम्ही. स्नायूंचा मूलभूत गुणधर्म कुठला आहे आकुंचन पावणे हा आहे. शरीरातील सर्वात मोठा स्नायू मांडीमध्ये असतो. कुठे तर मांडीमध्ये असतो. तर सर्वात लहान स्नायू हा कानातील स्टेप्स या हाडाला जोडलेला असतो. कळलं. सर्वात शरीरातील मोठा अवयव कुठे असतो तर मांडीमध्ये असतो आणि सर्वात छोटा म्हणजे स्नायू कुठे असतो तर कानातील स्टेप्स या हाडाला जोडलेला असतो. आणि स्नायूंचा मूलभूत गुणधर्म कुठला आहे मुलांनो तर आकुंचन पावणे. आणि स्नायूंच्या अभ्यासशास्त्राला काय म्हणतात तर मायोलॉजी असे म्हणतात. कळलं तुम्हाला. तर आपण आज काय शिकलो मुलांनो तर आपण आज शिकलो स्नायूंचे प्रकार पाहिले. आपण 3 प्रकार पाहिले. कुठले तर अस्थिस्नायू हृदयाचे स्नायू आणि मृदस्नायू. अस्थिस्नायूमुळे काय होतं सांगाड्याला आकार देण्याचे काम करतात. म्हणजे शरीराला आकार देण्याचे काम कोण करतं तर अस्थिस्नायूंमुळे होतो. सांगाडा तयार करायला अस्थिस्नायू मदत करतात आणि आपल्या शरीराला आकार देण्याचे कार्य अस्थिस्नायू करतात. आणि हृदयाचे स्नायूंमुळे काय होतं हृदयाचे शिथिलीकरण आणि आकुंचन आणि शिथिलीकरण होते. आणि मृदुस्नायू म्हणजे काय तर आपल्या जीवनाविषयक ज्या सगळ्या क्रिया आहेत शरीराच्या ज्या क्रिया आहेत ते हे स्नायू आपल्या नकळत आणि आपोआपच करत असतात. म्हणजे हे 3 स्नायूंबद्दल आपण आज माहिती पाहिली. आणि आपण काय पाहिलं तर स्नायूंचे कार्य तर स्नायू कसे कार्य करतात तर ते गटाने कार्य करतात. एका गटातील स्नायू जर आकुंचन पावले तर दुसऱ्या गटातील स्नायू कसे होतात शिथिल पावतात. आणि मग अशा पद्धतीने शरीराच्या क्रिया योग्य पद्धतीने हे स्नायूंमुळे होत असतात. असे आपण आणि स्नायू आपल्या बळकट होण्यासाठी आपण काय करायला पाहिजे तर आपल्या प्रथिनयुक्त आपण आहार घेतला पाहिजे. पिष्टमय पदार्थ आपल्या आहारात असलं पाहिजे. आपण रोज व्यायाम केला पाहिजे. आपण ताठ बसलं पाहिजे. पोक काढून नाही बसायला पाहिजे. आपण सायकल चालवली पाहिजे. त्यामुळे काय होतात तर आपले स्नायू बळकट होतात. आणि आपण व्यायाम करायला हवा त्याच्यामुळे आपले स्नायू बळकट होतात. आणि स्नायूंच्या अभ्यासाला काय म्हणतात तर मायोलॉजी असे म्हणतात. स्नायूंचा गुणधर्म कुठला आहे तर स्नायूंचा गुणधर्म मेन आकुंचन पावणे हा मेन गुणधर्म आहे. स्नायू सगळ्यात मोठा लांब स्नायू कुठे मिळतो तर असतो तर मांडीमध्ये असतो. आणि सगळ्यात लहान स्नायू कुठे असतो तर
कानामध्ये स्टेप्स या हाडाला जोडलेला असतो. धन्यवाद.